हे कॉलेज जे आहे ते 1960 ला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र शासन यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुरू झालेलं. सुरुवातीला या कॉलेजमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अशा ब्रांचेस होत्या. पण आता या कॉलेजमध्ये टोटल 5 ब्रांचेस आहेत. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, आय-टी आणि ई-एन-टी-सी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचे डिटेल्स. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी रिक्वेस्ट राहील की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. हा चॅनल जो आहे तो तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑल वर प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करत राहीन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहा, या कॉलेजमध्ये सिव्हिल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल, ई-एन-टी-सी, मेकॅनिकल चे 60 सीट्स ईच आहेत आणि 5% सीट्स जे आहेत म्हणजे 60 पैकी 3 सीट्स या TFWS कॅटेगरीसाठी आहेत. ओके. आता या कॉलेजचे जे काही प्लेसमेंट्स आहेत ते जरा पाहूया. जवळपास पहा, गेल्या 10-15 वर्षाचा जो डेटा आहे त्यांनी इथे दिलेला आहे. असं क्वचितच एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वेबसाईटवर पाहायला मिळतं. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वेबसाईटवर त्यांनी हा जो स्टॅटिस्टिक्सचा डेटा दिलेला आहे, प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स 2025-26, हे ओपन केलं असता पहा, प्रत्येक ब्रांचेसचे जवळपास 100% प्लेसमेंट झालेले आहेत. 41 म्हणजेच 41 विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलं, 41 विद्यार्थ्यांना जॉब मिळाला. आणि पॅकेजेस जे आहेत ते पॅकेजेस पण हायेस्ट 11.3, 6.3 एव्हरेज पॅकेज आहे. इलेक्ट्रिकलचंही तसंच 82 हायेस्ट पॅकेज 11.3, एव्हरेज 5.9. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 45. इथे पहा 8.23, 5.5. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 47 म्हणजे 47 स्टुडंटनी अप्लाय केलेलं, 46 स्टुडंट्सना जॉब मिळालेला आहे. एका स्टुडंटला जॉब नाही मिळाला. ओके. पहा, इथे हायेस्ट पॅकेज 11 LPA, एव्हरेज पॅकेज 5.3 LPA. मीन्स जवळपास 100% प्लेसमेंट असलेलं कॉलेज आहे. तुम्हाला जर हे कॉलेज मिळत असेल, तुमचा जो पर्सेंटाईल आहे या रेंजमध्ये येत असेल या कॉलेजचा, नक्कीच तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. पहा इथे मेकॅनिकलचे 62 म्हणजे जेवढ्या स्टुडंटनी रजिस्टर केलं त्या सर्व स्टुडंटना जॉब मिळालेले आहेत, प्लेसमेंट झालेले आहेत. हायेस्ट पॅकेज 11.3 LPA, एव्हरेज पॅकेज 6.6 LPA. आणि त्यांनी शेवटी स्टॅटिस्टिक्स ऑफ प्लेसमेंट 2025-26 चा हायेस्ट, लोएस्ट सर्व डिटेल्स इथे त्यांनी दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. मी आता फी स्ट्रक्चरकडे वळतोय. फी स्ट्रक्चर जरा चेक करा इथे. फी स्ट्रक्चर जे आहे, फी स्ट्रक्चरचं PDF हे तुमच्या समोर आहे. आता इथे पहा, इथे ओपन डिफेन्स या कॅटेगरीच्या मेल फिमेलसाठी 85,507. EBC EWS साठी पहा, इन्कम बिलो 8 लाख 78,007. EBC EWS फिमेल NCL नॉन क्रिमिनल 68,507. TFWS 70,507. SC male 4,657. SC female 2,657. ST male female साठी 1,000 रुपीज आहे. VJDT 91, 92, 93. OBC SBC SCBC मेल NCL साठी 70,507 आहे आणि फिमेल साठी 68,507. ओके. आता मी इथे पहा, कट ऑफकडे कट ऑफ जरा चेक करा. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे खूपच छान कॉलेज आहे. मी हे कॉलेज पाहिलेलं आहे. माझे जे विद्यार्थी या कॉलेजला शिकलेले आहेत त्यांचे छानपैकी प्लेसमेंट झालेलं आहे. ओके. आता इथे सिव्हिल इंजिनिअरिंग पहा. सिव्हिल इंजिनिअरिंग जी ओपन एस 20,578. जी SCS 50,377. जी STS 1,0982. जी VJS 30,411. जी NT1S 41,384. जी NT2S 27,138. G OBCS 25,269. G SEBCS 23,615. L OpenS 19,872.
LSCS 53,881, LSTS 98,604, LVJS 59,370, LNT2S 20,113, LNT1S 47,457, LOBCS 22,699, LACBCS 22,003, PWD OpenS 1,42,975, PWD OBCS 1,55,060, Defense OpenS 28,811, Defense OBCS 69,369, TFWS 14,765, PWD-R ACBCS 1,54,021, Defense R ACBCS 59,804 आणि EWSचा कट ऑफ होता 44,968. हे सिव्हिलचे कट ऑफ होते. त्यानंतर चेक करा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटीचे कट ऑफ पहा इथे जी ओपन एस 8,518, GSCS 29,277, GSTS 81,379, GVJS 21,084, GNT1S 17,049, GNT2S 10,466, GNT3S 14,912, GOBCS 10,118, GACBCS 9,580, LOpenS 10,385, LSCS 22,633, LSTS 68,822, LNT1S 22,994, LOBCS 12,078, LSCBCS 11,078, PWD OpenS 65,473, PWD OBCS 1,79,292, Defense OpenS 14,986, Defense OBCS 23,070, TFWS 7,581, PWD RNT2S 1,33,049, Defense ROBCS 19,450, ऑर्फन कॅटेगरी 1,90,018 आणि EWSचा कट ऑफ 16,598. नेक्स्ट ओके इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चेक करा जी ओपन एस 70,345, GSCS 42,654, GSTS 1,02,153, GVJS 24,090, GNT1S 19,909, GNT3S 33,373, GOBCS 19,646, GACBCS 18,289, LOpenS 16,431, LSCS 47,378, LSTS सेकंड स्टेज मध्ये ऍडमिशन झालेलं आहे 1,25,633, LVJS 36,852, LNT2S 18,525, LOBCS 17,586, LACBCS 17,821, Defense OpenS 26,944, Defense OBCS 71,748, TFWS 15,112, Defense RACBCS 47,405, EWS 28,652. ओके हे होते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पहा जी ओपन एस 11,834, GSCS 39,561, GSTS 1,07,168, GVJS 36,913, GNT1S 21,359, GNT2S 18,032, GOBCS 13,461, GACBCS 12,723, LOpenS 13,281, LSCS 39,272, LSTS फर्स्ट स्टेज मध्ये 99,023. त्यानंतर कट ऑफ जो आहे 1,09,655, LNT1S 39,864, LNT3S 43,185, LOBCS 16,423, LSCBCS 13,480, PWD OpenS 1,54,904, Defense OpenS 9,846, Defense OBCS 27,463, TFWS 11,368, PWD RACBCS पहा इथे 1,70,564, Defense RACBCS 20,041, EWSचा कट ऑफ होता 22,180,
वन. नेक्स्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग पहा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे प्लेसमेंट्स आहेत ते सुद्धा 100% आहेत. इथे जी ओपन एसचा कट ऑफ जो आहे तो पहा 15,039, जी एस सी एस 39,684, जी एस टी एस 1,45,577, जी व्ही जे एस 28,537, जी एन टी वन एस 31,581, GNT2S 17,107, GNT3S 15,656, GOBCS 19,395, GSEBCS 16,905, LOpenS 19,077, LSCS 57,927, LSTS 79,094, LVJS 79,313, LNT2S 38,254, LOBCS 22,475, LACBCS 20,413, PWD Open S 2,02,487, Defense Open S 22,752, Defense OBCS 64,669, TFWS 10,958, Defense RACBCS 41,909 आणि EWS चा कट ऑफ होता 34,038. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की प्लेसमेंट्स कशा रीतीने या कॉलेजचे नियर अबाउट 100% आहेत. जर या कॉलेजच्या पर्सेंटाईल किंवा मेरिट रँकच्या कट ऑफच्या रेंजमध्ये तुमचा पर्सेंटाईल वगैरे येत असेल तर नक्कीच हे कॉलेज जे आहे ते तुम्ही हाय प्रायोरिटीवर ठेवलं पाहिजे, जेणेकरून जे प्लेसमेंट्स आहेत त्याचे जे रेकॉर्ड्स आपण पाहिलेत की 100% प्लेसमेंट्स आहेत. म्हणजे जेवढे स्टुडंट्स रजिस्टर करतायत तेवढ्या सर्व स्टुडंट्सना त्याच्यापेक्षाही जास्त ऑफर्स येत आहेत आपण पाहिलं तर प्लेसमेंटची इथे चिंता नाही आहे. अभ्यास व्यवस्थित जर केला तर या कॉलेजला येणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या खूप जास्त आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या फील्डचं नॉलेज असेल तर या कॉलेजमध्ये नक्कीच तुमचं प्लेसमेंट जे आहे ते 100% होणार. पहा, तुम्हाला जर माझी पर्सनल काउन्सिलिंग बॅच जॉईन करायची असेल मी इथे नंबर दिलेला आहे 9673420413. ओके. रजिस्ट्रेशन सुरू झाल्यापासून कॅप 1, कॅप 2, कॅप 3, कॅप 4 राऊंड्समध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी पर्सनलाइज कॉलेज लिस्ट तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कॅप राऊंडसाठी कोणती कॉलेज लिस्ट सबमिट करायची आहे, प्रेफरन्स फॉर्म भरायचा आहे, या सर्व गोष्टींचं गायडन्स करणार आहे. या काउन्सिलिंगची फी जर तुम्ही मला विचारली तर 1,999 ही फी आहे. हा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप मेसेज केला तरीही त्याचा रिप्लाय मी देईन. मी इथे थांबतो. धन्यवाद.